तुमच्या पण घरात अशी मुलं असतील ना की डाळ बघितलं की तोंड वाकडं करतात, भाकरी बघितली की गायब होतात आणि खायला बसली की मला हे नको, मला ते नको असं करतात. तर आज मी काय केलं माहिती आहे, सगळे धान्य, डाळी सगळं एकदम त्यांच्या पोटात चोरून टाकण्याचा प्रयत्न केला. तर मी काय केलं हे तुमच्यासोबत मी डिटेलमध्ये पूर्ण व्हिडिओमध्ये शेअर करते. सो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर होम. म्हणजेच स्वागत आहे तुमचं आपल्या घराचा यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज सकाळपासून ना माझ्या डोक्यात एकच चालू होतं, आज भाजणीचं पीठ तयार करायचं आहे. चकलीसाठी नाही हां, तर माझ्या मुलांच्या थालीपीठ मिशनसाठी. कारण ऑनेस्टली सांगते, सरळ डाळ दिली ना तर कुणी खात नाही. मुलंच काय, आपल्याला सुद्धा डाळ खायला कंटाळा येतो. पण थालीपीठ दिलं की प्लेट मात्र साफ होते. तर सगळ्यात आधी मी ज्या ज्या डाळी मला धुवून यूज करायच्या होत्या त्या सगळ्या डाळी मी घेतल्या. सगळ्यात आधी मी तुरीची डाळ 1 कप घेतली, मुगाची डाळ 1 कप घेतली, मठाची डाळ 1 कप घेतली आणि उडदाची डाळ 1 कप घेतली. या सगळ्या 4 डाळी मी 1-1 कप घेतलेल्या आहेत. इथे मी मेजरमेंटसाठी जे आपण कप यूज करतो ते मेजरमेंटच्या कपमधला जो 1 कपचा असतो तो कप मी इथे यूज केलेला आहे. तो जवळपास 240 ml चा असतो. तर या सगळ्या डाळी मी 1-1 कप घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ छान धुवून घेतल्या आहेत 2-3 पाण्यामध्ये. आणि सगळ्या स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यांचं पाणी काढून घेतलं आहे पूर्णपणे आणि त्यानंतर छान स्वच्छ कापडावर मी त्या वाळायला टाकलेल्या आहेत. तर ह्या डाळी धुतल्यानंतर जे पाणी उरतं ना ते पाणी फेकायचं नाही, कारण ते पाणी जर आपण झाडांना टाकलं ना तर झाडांची ग्रोथ खूप छान होते. सो माझ्याकडे इथे मनी प्लांट वगैरे आहे, तर त्यांच्यासाठी मी हे जे डाळीचं तांदूळचं पाणी असतं ना हे सगळं पाणी मी त्या रोपांना यूज करत असते. तर त्याच्यामुळे त्यांची ग्रोथ पण खूप छान होते. तर मी इथे कप यूज केलेला आहे मेजरमेंटसाठी, मेजरमेंट कपमधला. तर तुम्ही त्याच्याऐवजी दुसरं एखादी वाटी किंवा एखादा डब्बा काहीही यूज करू शकतात. पण एका वस्तूसाठी जे मेजरमेंट तुम्ही घेतलेलं आहे, म्हणजे जी वाटी किंवा जो डब्बा तुम्ही घेतलेला आहे तेच तुम्ही सगळ्या यांच्यासाठी यूज करायचं आहे. तुम्ही कोणतंही मेजरमेंट घेऊ शकतात. तुम्ही साधे जे आपले चहाचे कप असतात त्याच्यानेही मेजरमेंट करू शकतात किंवा घरातली कोणतीही छोटी मोठी वाटी असेल त्याच्याने सुद्धा तुम्ही मेजरमेंट करू शकतात. तर इथे सगळ्या डाळी माझ्या 4 डाळी माझ्या धुवून स्वच्छ झालेल्या आहेत. तर हे पाणी मी सगळं झाडांना टाकते आणि हे बघा स्मिराने इथे तोपर्यंत गॅलरीत मात्र पूर्ण पसारा तिच्या टॉयसचा मांडून ठेवलेला होता. आणि आपल्याला या डाळींसोबत चण्याची डाळ पण घ्यायची होती, म्हणजे हरभऱ्याची डाळ पण घ्यायची होती. पण माझ्याकडे हरभऱ्याच्या डाळीचं जे आहे ते पीठ अवेलेबल आहे, त्याच्यामुळे मी इथे डाळ यूज करणार नाहीये. ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते. तर डाळी धुतल्यानंतर इथे मी घरातच त्या वाळायला टाकल्या होत्या. कारण आमच्या इथे वाळायला टाकायचं म्हटलं तर बाहेर कबुतरांचा खूप जास्त त्रास असतो, म्हणून मग मी शक्यतो घरात वाळवून घेते. आणि नंतर मग गॅलरीत जेव्हा ऊन येतं तेव्हा मग मी त्या उन्हामध्ये त्या डाळी ठेवणार आहे. आणि बाहेर वाळायला टाकायचं म्हटलं ना तर तिथे जाऊन मग आपल्याला तेवढा वेळ थांबावं लागतं आणि तेवढं मला पॉसिबल नव्हतं. मी गेली म्हणजे माझ्या मागे लगेच मीरा पण येते बाहेर आणि मग ती बाहेर उन्हामध्ये खेळली असती. त्यामुळे मग मी इथे त्या डाळी पूर्ण म्हणजे त्यातलं पाणी निघेपर्यंत पूर्णपणे मी त्या घरामध्ये वाळवून घेतल्या. आणि नंतर थोडा वेळ 1-1.5 तास गॅलरीमध्ये ऊन येतं तेव्हा मग मी त्या उन्हामध्ये वाळवून घेतल्या. त्यानंतर दुपारी आज मला पुन्हा स्वयंपाक करावा लागला. आमचा स्वयंपाक तर मोस्टली सकाळी होऊन जातो. जेव्हा मी टिफिन बनवत असते तेव्हाच आमचाही मी स्वयंपाक करून घेत असते. पण आज पुन्हा मला स्वयंपाक करावा लागला, कारण माझी फ्रेंड जी आहे सोसायटीतली ती आज हॉस्पिटलला जाणार होती आणि शाळा सुटल्यानंतर तिचे मुलं मग माझ्याकडे येणार होते. सो मग त्यांच्यासाठी मी पुन्हा स्वयंपाक करून घेतला. आणि आज सृजनची पण बऱ्याच दिवसांची इच्छा होती, ती पण पूर्ण झाली. तर ॲक्च्युली त्याला त्याच्या मित्रांसोबत वगैरे असं सोबत जेवायला खूप आवडतं. त्याची खूप दिवसापासून इच्छा होती की त्याच्या फ्रेंड्सला घरी बोलवायचं आणि सोबत जेवायचं. तर आज त्याची ती पण इच्छा पूर्ण झाली. सो त्यांना छान स्वयंपाक करून दिला आणि ते मस्तपैकी एन्जॉय करत करत त्यांनी जेवण चालू ठेवलं होतं. आणि त्यांचं जेवण झालं, मग माझंही जेवण आटोपलं, स्मिराला पण खाऊ घातलं. आणि त्या डाळी पण तोपर्यंत बऱ्यापैकी छान वाळल्या होत्या. त्यानंतर तेवढ्यातच माझे 2 पार्सल होते मिशोवरून ऑर्डर केलेले, ते पार्सल पण आले. तर स्मिराला मात्र काही दम निघत नव्हता, म्हणून मग ते शेवटी मी तसेच ते अनबॉक्सिंग केली. तर मी जे माझ्या ऑइलच्या बॉटल आहेत त्यांच्या कॅप खराब झालेल्या आहेत, तर त्या कॅप मी ह्या ऑनलाईन मागवल्या होत्या मिशोवरनं. 4 कॅप आणि एक ते फनेल असतं ते पण मागवून घेतलं होतं. आणि दुसरं पार्सल जे आहे ते मी ट्रायपॉड मागवलेलं आहे. तर ते ट्रायपॉड पण मला सोबतच त्याच्यासोबत रिसीव्ह झालं. मला ते अनबॉक्सिंग करायला अजिबात इच्छा नव्हती, पण स्मिराला काही दम पटत नव्हता. तिला असं वाटत होतं काय असेल काय नाही. तिला खूप क्युरिओसिटी असते असं काही नवीन आलेलं बघण्यासाठी. तर त्याच्यामुळे मग मी ते शेवटी पार्सल अनबॉक्सिंग केलं आणि त्यात बराच वेळ गेला माझा. तर हे मी ट्रायपॉड मागवलं होतं मिशोवरून. हे ऑलमोस्ट मला 360च्या आसपास काहीतरी पडलेलं आहे.
तर याचा डिटेल जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मी तो पण तुमच्यासोबत शेअर करेल. त्यासाठी मला कमेंटमध्ये ट्रायपॉड असं कमेंट करा. सो मी तुम्हाला थोडंफार त्याचा रिव्ह्यू देते. तर मी आता ते 2-3 दिवसापासून यूज करते आहे आणि मला म्हणजे वाटतंय की शूटसाठी हा ट्रायपॉड बेस्ट आहे. म्हणजे जे बिगिनर्स आहे त्यांच्यासाठी हा ट्रायपॉड बेस्ट आहे. 350च्या मानाने तो मला खूप चांगला वाटतोय. कारण आपल्याला फक्त एक मोबाईल शूट करण्यासाठी कोणीतरी अवेलेबल नसतं, म्हणून मग आपल्याला ट्रायपॉडची गरज पडत असते. आणि एक मोबाईलचं एवढं वेट नसतं की त्याला खूप हेवी गोष्ट काही लागेल शूट करण्यासाठी. आपण कॅमेरा वगैरे जर यूज करत असू तर तो सुद्धा याच्यावर बसतो. पण मी तर फक्त मोबाईलच यूज करते, त्यामुळे मला तरी वाटतं की हा मोबाईलसाठी कम्फर्टेबल आहे. आणि याची हाईट जी आहे ती 7 फुटापर्यंत एक्सटेंड होते आणि त्याचा बेस जो आहे खालचा तो पण खूप चांगला आहे आणि स्टेबल आहे. तर बिगिनर्ससाठी तरी मला वाटतं की हा ट्रायपॉड याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट केली पाहिजे. आतापर्यंत तरी माझ्याकडे फक्त सेल्फी स्टिक होती, त्याच्यावरच मी काम भागवत होते. पण मला आता गरज वाटत होती ट्रायपॉडची, म्हणून मग मी हा साधा सिंपल ट्रायपॉड मागवला. सो या डाळींना मी 1-2 वेळेस खालीवर करून घेतलं होतं. बऱ्यापैकी ते छान वाळल्या होत्या. त्यानंतर त्यांना प्लेटमध्ये घेऊन मी गॅलरीत उन्हामध्ये वाळवायला ठेवलं आणि थोडं फ्रेश झाले होते. तर हे सगळे कामं करत करत दुपार झाली होती आणि हे सगळं मग अजून मला त्याच्यात बऱ्याच गोष्टी ॲड करायच्या होत्या. तर इथे मी गहू 1 वाटी, साबुदाणे 1 वाटी, त्यानंतर ज्वारी 1 वाटी, बाजरी 1 वाटी आणि हे जे आहे ही नागली आहे. तर ही सुद्धा मी 2 किलो घेतलेली आहे. कारण कॅल्शियमसाठी नागली हा खूप मोठा स्रोत आहे. सो मला नागली पण त्याच्यात यूज करायची होती, पण मी नागली त्याच्यात 1 कप ॲड न करता मी 2 कप ॲड करणार होती. तर ह्या सगळ्या गोष्टी धुता न येण्यासारख्या होत्या, म्हणून मग मी एक छान स्वच्छ कापडावर ज्याच्यावर मी डाळी वाळायला टाकल्या होत्या तो थोडा ओलसर होता, त्यालाच मी हे सगळं धान्य जे आहे गहू, ज्वारी, बाजरी वगैरे ते छानपैकी स्वच्छ पुसून घेतलं. त्यानंतर मस्त चहा घेतला आणि थोडंसं अजून जरा कामाला मला हुरूप आला, कारण सकाळपासून कंटिन्यू काहीतरी कामं चालूच होते म्हणून खूप दमायला झालं होतं. म्हणून चहा घेतल्यानंतर पुन्हा मग कामाला लागले. सध्या सिलेंडरचा खूप प्रॉब्लेम चालू आहे, म्हणून म्हटलं गॅस थोडा वाचवूया आणि सगळे जे भाजायचं काम आहे ते सगळं आपण इंडक्शनवर कंप्लीट करून घेऊया, जेणेकरून गॅस आपल्याला थोडं जास्त दिवस जाईल. तर मी इथे माझ्याकडे एक पॅन होता तो ठेवला मी, पण ते इंडक्शन त्याला अजिबात ॲक्सेप्ट करत नव्हतं. तो तसं तर फ्लॅट बेसचं आहे, पण का माहीत नाही मला, पण ते अजिबात त्याच्यावर ॲक्सेप्ट करत नव्हतं इंडक्शन. बराच वेळ मी ट्राय केलं. शेवटी मग माझ्याकडे दुसरं जे आधीचं इंडक्शन होतं त्याचा पॅन होता प्रेस्टिजचा, तर तो पॅन मी त्याच्यावर ठेवला, तर तो पॅन लगेच त्याने ॲक्सेप्ट केला. ह्या आधीचा पॅनला माहीत नाही मला ते काय ॲक्सेप्ट करत नव्हतं. मग शेवटी मी तो ठेवला आणि जो प्रेस्टिजचा पॅन होता माझ्याकडे तोच पॅन मग मी यूज केला. तर जे सगळे डाळी वगैरे माझ्या रेडी झालेल्या होत्या त्या छान उन्हामध्ये माझ्या खूप छान मस्त कोरड्या झालेल्या होत्या. आणि थोडंफार ओलं असलं ना तरी पण ते आपण भाजून घेतो, त्याच्यामुळे त्यातलं सगळं पाणी जे आहे, मॉइश्चर जे आहे ते निघून जातं. म्हणून ते मॉइश्चर निघाल्यामुळे ते जे पीठ आहे ते बऱ्याच दिवस आपण वापरू शकतो. तरी ते सगळ्या डाळी मी वेगवेगळ्या भाजून घेतल्या. तुम्ही म्हणत असाल की ह्या सगळ्या डाळीने वेगवेगळ्या धुतल्या आणि वेगवेगळ्या वाळवल्या आणि आता वेगवेगळ्या भाजते आहे. तर त्याचं कारण असं आहे, तर जी मठाची डाळ असते ती खूप बारीक असते, ती पटकन पाण्यामध्ये भिजून जाते आणि पटकन वाळून पण जाते. आणि भाजायची असेल तर ती पटकन भाजली जाते. आणि जी तुरीची डाळ असते किंवा चण्याची डाळ असते त्यांना मात्र वाळायला किंवा भाजायला जे आहे थोडा जास्त वेळ लागतो. जर आपण त्या एकत्र भाजायचा प्रयत्न केला ना तर त्यातली मठाची डाळ जळून जाते आणि ज्या मोठ्या जाड डाळी असतात त्या मात्र भाजल्या जात नाही. सो त्याच्यामुळे मी या सगळ्या डाळी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या धुतल्या आणि वेगवेगळ्या वाळायला टाकून वेगवेगळ्या भाजल्या आहेत. सो तुम्हीही ह्याच पद्धतीने करा. तुमचं जर प्रमाण कमी असेल डाळींचं, तुम्ही अगदी छोट्या छोट्या प्रमाणात घेतलेलं असेल तर मात्र तुम्ही करू शकतात एकत्र करून. जर तुम्हाला अगदी 1 दिवसाचं पीठ तयार करायचं असेल तर तुम्ही ते करू शकतात. पण मला हे जास्त पीठ बनवायचं होतं. हे ऑलमोस्ट मी 15-20 दिवसाचं बनवलेलं आहे. सो त्याच्यामुळे मी थोडंसं वेगवेगळ्या डाळी भिजवून वेगवेगळ्या भाजण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी नेहमी जेव्हा करते तर सगळ्या डाळी मी वेगवेगळ्याच वाळायला टाकते, वेगवेगळ्या धुते, वाळवते आणि वेगवेगळ्याच भाजत असते. त्यानंतर दळताना मात्र मी त्या एकत्र करते. तर आता इथे ही तुरीची डाळ मी घेतलेली आहे. हिला बराच वेळ माझा गेला भाजण्यासाठी. चण्याच्या डाळीचं तर माझ्याकडे पीठ अवेलेबल आहे, ते मी सगळ्यात शेवटी भाजणार आहे. आणि तांदूळसुद्धा याच्यात आपल्याला ॲड करायचे आहे. तांदूळसुद्धा
माझ्याकडे पीठ अवेलेबल आहे तांदूळचं, त्यामुळे मी इथे तांदूळ ॲड केलेला नाही आहे. तर त्याचं पण प्रमाण वेगळं आहे, ते तुम्हाला मी शेवटी सांगते. आणि हे ज्वारी, गहू वगैरे हे सुद्धा भाजायला बराच वेळ जातो आणि हे थोडं कमी आचेवर आपल्याला भाजायचं आहे. आणि भाजल्यामुळे याचा जो फ्रेग्रन्स आहे तो खूप सुंदर येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते. म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला भाजून घ्यायच्या आहे, जेणेकरून आपल्याला पीठ पण जास्त दिवस टिकतं आणि चवीला पण खूप छान लागतं. तर हे सगळं 1 बाय 1 मी छानपैकी मस्त भाजून घेतलं आहे कमी टेम्परेचरवर. म्हणजे प्रत्येकासाठी मी वेगवेगळं टेम्परेचर सेट केलं आहे, पण मोस्टली मी कमी टेम्परेचरवरच सगळं भाजून घेतलेलं आहे. कारण जास्त टेम्परेचरवर जर आपण भाजायला गेलो तर ते जळून जातं आणि मग थोडा जळका त्याला स्मेल येतो. त्याच्यामुळे थोडं कमी याच्यावरच ते छान खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. आणि अजूनही बऱ्याच गोष्टी मी याच्यात ॲड केलेल्या आहेत, त्या पण मी सांगते. तर हे साबुदाणे भाजून टाकलेले आहेत. ही नागली आहे, ही पण भाजून टाकलेली आहे आणि ही नागली मी 2 कप घेतलेले आहे. बाकी सगळं प्रमाण 1-1 कप आहे. फक्त नागलीचं जे प्रमाण आहे ते 2 कप आहे. आणि हे जे आहेत हे मी अर्धा कप धणे घेतलेले आहेत, हे सुद्धा मी भाजून घेतले आहेत, भाजून ॲड केले आहे. त्यानंतर अर्धा कप जिरं घेतलेलं आहे, ते पण मी भाजलं आहे आणि ते पण ॲड केलेलं आहे. त्यानंतर माझ्याकडे फ्लॅक्स सीड्स होत्या, म्हणजे जे जवस आपण म्हणतो ना, ते सुद्धा मी अगदी म्हणजे थोडंसं घेतलं आहे. छोटे जे आपले पोह्यांचे चमचा असतो ना, पोह्यांचा चमचा मी 2 चमचे मी ॲड केलेला आहे फ्लॅक्स सीड्स. कारण मुलांना असं जर दिलं ना, मुलं खात नाही. जर आपण मुखवासमध्ये वगैरे पण ॲड करून देण्याचा प्रयत्न केला मुलांना, तर त्यातून सुद्धा ते निवडून निवडून बाहेर काढून ठेवतात. त्यामुळे मग आणि ते खूप चांगलं असतं, त्यात ओमेगा 3 वगैरे असतं. त्यामुळे मग ते मी मुलांना देण्याचा प्रयत्न करते. सो ते असं खात नाही, म्हणून मग मी याच्यामध्ये ते ॲड करून दिलं. तर हे सगळं जे धान्य होतं ते सगळं भाजून झालेलं होतं. भाजून झाल्यानंतर त्याला मी गार होऊ दिलं आणि लगेच गिरणीवरून दळून आणलं. आता इथे मी जी चण्याची डाळ घेतली नव्हती, पण चण्याच्या डाळीचं माझ्याकडे पीठ अवेलेबल आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं. तर ते चण्याच्या डाळीचं पीठ मी इथे 3 कप घेतलेलं आहे. कारण चण्याच्या डाळीचं पीठ मी जास्त का घेतलं आहे, कारण त्याच्यामुळे जे आपण थालीपीठ करणार आहोत त्याला बाइंडिंग खूप चांगली येते. कारण याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी ज्वारी, बाजरी वगैरे जे आहे ते टाकलेलं आहे, त्यामुळे त्याला बाइंडिंग एवढी येणार नाही. आणि डाळी ज्या आहेत त्यांना पण एवढं बाइंडिंग प्रॉपर्टीज त्याच्यात नसतात, ते एकजीव तेवढं होत नाही. त्यामुळे मग मी जे चण्याचं पीठ आहे ते 3 कप घेतलेलं आहे. आणि हे आहे तांदूळचं पीठ, तर हे मी 2 कप घेतलेलं आहे. कारण तांदूळचं पीठ जर ॲड केलं तर त्याच्यामुळे छान क्रिस्पी होतात ते थालीपीठ. आतून ते सॉफ्ट होतात आणि वरून छान क्रिस्पी होतात. त्याच्यामुळे मी इथे 2 कप तांदूळचं पीठ घेतलेलं आहे. आणि हे पिठंसुद्धा मी छानपैकी मस्त कमी फ्लेमवर भाजून घेतलेलं आहे. आणि सगळं ते जे दळून आणलेलं धान्य होतं त्याच्यामध्ये हे पिठं मी ॲड करून घेतलेले आहेत. तर आता मी तुम्हाला थालीपीठ कसं बनवायचं ते पूर्ण रेसिपी सांगते. तर हे फायनली आपलं भाजणीचं पीठ तयार झालेलं आहे थालीपीठसाठी. आणि हो, याच्यामध्ये तुम्ही बडीशेपसुद्धा ॲड करू शकतात. मी बडीशेप ॲड केली नाही, कारण मी ती विसरली ॲक्च्युली. पण बडीशेप ॲड केल्यानंतर त्याचा अजून खूप छान फ्रेग्रन्स येतो. तर याच्यामध्ये मी हे 4 कप पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी थोडी चटणी, हळद, मीठ आणि छान भरपूर असा कांदा बारीक चॉप करून टाकलेला आहे. आणि माझ्याकडे कोथिंबीर पण अवेलेबल नव्हती. कोथिंबीर टाकल्यानंतर पण अजून खूप छान टेस्ट येते. तर हे सगळं टाकल्यानंतर छानपैकी मस्त थोडं पातळ आपल्याला ते मळून घ्यायचं आहे. आणि याच्या करायच्या ॲक्च्युली 2 पद्धती आहेत. कापडावर थापून आपल्याला ते करायचं असतं, पण आता मला कापड पण अवेलेबल नाही आहे माझ्याकडे, तुम्हाला शोधायला भरपूर वेळ जाईल, म्हणून मी तुम्हाला हातानेच ते थापून दाखवते. तर इथे मी थोडी त्यात तीळ पण ॲड केलेली आहे. तीळसुद्धा कॅल्शियमसाठी खूप चांगली असते. तर इथे छानपैकी असं ते मी पातळ, हे थोडं घट्ट आहे, याच्यापेक्षा पण तुम्ही थोडं पातळ भिजलं तरी चालेल. तर इथे छान थोडं तेल टाकून घेतलं आहे मी पॅनवर आणि एक त्याचा गोळा बनवून ते डायरेक्ट मी त्या तव्यावर पॅनमध्ये ठेवलेलं आहे. आणि हाताला पाणी लावून ते फक्त आपल्याला छान थापून घ्यायचं आहे. आणि मध्ये थोडे 2-4 होल करून घ्यायचे आहे, जेणेकरून आतमध्ये आपल्याला तेल टाकता येईल. त्यामुळे ते मागच्या आणि म्हणजे खालच्या आणि वरच्या दोघं बाजूने छानपैकी क्रिस्पी असं भाजलं जातं. तर छानपैकी हे मस्त इतके टेस्टी लागतात, तर मुलं खूप आवडून खातात. आणि याला थोडंसं पाणी पण आपल्याला टाकायचं आहे. जसं आपण तेल ॲड करतो तसं पाणी पण थोडं टाकत राहायचं, जेणेकरून ते थोडं सॉफ्ट आणि थोडं क्रिस्पी होतं. ते तुम्ही तुमच्या पद्धतीने जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा तुम्हाला बनवताना ते कळेलच की ते आपल्याला कशा पद्धतीने बनवायचं आहे. तर इथे अशा प्रकारे थालीपीठ रेडी झालेलं आहे.
तर इथे जे पण आपण धान्य, कडधान्य वगैरे जे पण ॲड केलेलं आहे, प्रत्येकाचे वेगवेगळे काहीतरी त्यात गुणधर्म असतात, प्रॉपर्टीज असतात. कशामध्ये कॅल्शियम असतं, कशात फायबर असतं, कशात प्रोटीन्स असतात, कशात व्हिटॅमिन्स असतात, कशात मिनरल्स असतात. तर सगळ्या गोष्टींमध्ये काही ना काही असतं. सो त्याच्यामुळे मुलांना जे आहे ते ओव्हरऑल पूर्ण आपल्याला देता येतं. त्यामुळे मुलांसाठी, जर तुमच्या घरात लहान मुलं असेल तर तुमच्या मुलांसाठी हे नक्की ट्राय करा. म्हणजे कळत न कळत त्यांना परिपूर्ण आणि पौष्टिक आहार त्यांना मिळेल. आणि आपण असं वेगळं देतो तेव्हा मुलं नाटक करतात, पण अशा पद्धतीने दिलं की काहीच कळत नाही त्यांना. आणि हे डायजेशनसाठी सुद्धा चांगलं आहे, त्यामुळे काही त्रास पण होत नाही. माझ्या मुलीने तर तिच्या फ्रेंड्सला सांगितलं की मी पराठा खाते आहे. आणि खरं सांगते, आई म्हणून आपल्याला एवढंच हवं असतं, मुलांच्या पोटात चांगलं काहीतरी जावं. आणि बेस्ट पार्ट काय माहिती आहे, त्यांना वाटतं ते फक्त थालीपीठ खातायत आणि आपल्याला माहीत असतं ते फुल न्यूट्रिशन खातायत. तर तुमच्याही घरी असे नाटक करणारे छोटे खवय्ये असतील ना, तर हा जुगाड नक्की ट्राय करा. आणि ऑनेस्टली आई लोकांचे ट्रिक्स ना कुठल्याही रेसिपी बुकमध्ये नसतात, ते एक्सपिरियन्स